बालहक्क संरक्षण आयोगाने आणि त्याचबरोबर चाइल्ड फंड इंडियाने जो हा उपक्रम आज आयोजित केला, हा खूप महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. कारण आपण बघतोय की सायबर क्राईम्स किंवा सोशल मीडियावरचे जे सेक्शुअल अब्युजेसचे किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्युजेसचे केसेस आहेत, यांच्यामध्ये वाढ होताना दुर्दैवाने आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. हा अतिशय सेन्सिटिव्ह महत्त्वपूर्ण इश्यू कुठे ना कुठेतरी ॲड्रेस करणं, याच्यावर आपापल्या पद्धतीनं काही उपाययोजना करणं हे नक्कीच गरजेचं आहे. आणि ते आज आयोगाने आणि चाइल्ड फंड इंडियाने केलेलं आहे. मला या निमित्ताने मनापासून आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्ही सुद्धा बाल धोरणामध्ये या संदर्भातल्या काही उपाययोजना ह्या करण्यासाठी त्याच्यामध्ये समावेश करत आहोत. आणि आज आयोग आहे, वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे आज गृह विभाग असेल किंवा सायबर क्राईम विभाग असेल, यांचे सजेशन्स, यांचे अभिप्राय, यांना कुठल्या पद्धतीनं आम्ही धोरण करत असताना काय बाबी आपण समावेश केल्या पाहिजेत, हे या चाइल्ड सेक्शुअल अब्युजेस, ऑनलाईन चाइल्ड सेक्शुअल अब्युजेस थांबवण्याच्या दृष्टीने त्या खूप आमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. या आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक राज्याचे सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा काही सजेशन्स आम्हाला निश्चितपणाने मिळणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही आज असं देखील म्हटलं की कुठे ना कुठे एक मॉनिटर गोष्ट झाली पाहिजे प्रत्येकाच्या वयोगटामध्ये. ती मॉनिटर गोष्ट होईल का असं तुम्हाला वाटतं? नाही, मला साधारणपणे वाटतं एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण करत असतो किंवा एखादं आपण त्यांना लिमिटेशन्स ज्या वेळेला घालत असतो, त्यावेळेला 100% त्याला आळा घालणं हे कोणालाही शक्य नसतं. पण त्याचबरोबर काहीतरी नियमावली असली पाहिजे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी होतील, थांबतील. मी असं कधीच क्लेम करणार नाही की 100% याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी थांबवण्यामध्ये यश मिळेल. पण साधारणपणे 60-70% जरी याच्यावर आळा घालू शकलो तरी तोही क्वांटम खूप मोठा आहे. आणि काही ना काही सोशल मीडियावर अशा पद्धतीचे ऑनलाईन चाइल्ड सेक्शुअल अब्युजेस केसेस थांबल्या पाहिजेत. या दृष्टीने जर काही रिस्ट्रिक्शन्स घालावे लागले तर मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये कोणाला काही विरोध किंवा त्याच्यामध्ये कुठलं काही दुमत असण्याचं कारण नसावं. आणि ते जर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रस्तावित केले, ते जर शासनाच्या वतीने आम्ही आणले, तर निश्चितपणाने ही भावी पिढी चांगल्या पद्धतीनं, सुशिक्षित भावी पिढी, सुरक्षित भावी पिढी आणण्यामध्ये आपण कुठे ना कुठेतरी यशस्वी ठरू शकतो. कोरोनाचे साईड इफेक्ट वाटतात मोबाईल जवळ आला नाही, याच्यात एक आहे की आपण जर साधारणपणे बघितलं तर ओव्हरऑल लाईफस्टाईलच मुलांची बदलत चाललेली आहे. जे आई वडील वर्किंग विमेन आहेत ते दिवसभर मुलांना एकतर डे केअर सेंटरमध्ये असतात किंवा कुठल्या ना कुठल्या केअरटेकरकडे असतात. अशा वेळेला त्यांचं फक्त स्मार्टफोन वापरण्याचं नाही तर इतर जी काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत हे वापरण्याचंही प्रमाण कुठेतरी वाढलेलं आहे. कुठेतरी कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दुर्दैवाने वाढलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला बाहेर जाणं बंद होतं त्यावेळेला साधारणपणे 1-1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये सुद्धा मुलांना अधिकाधिक ॲडिक्शन हे मोबाईल फोन्सचं झालेलं आहे. त्यामुळे प्रामुख्याने मोबाईल फोन्सचं किंवा स्मार्ट स्क्रीनचं ॲडिक्शन कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, ते डिटॉक्स होण्याच्या दृष्टिकोनातून काय करू शकतो ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे. सध्या जी चर्चेत आहे ती माझी मुख्यमंत्री लाडकी योजना किती इफेक्टिव्हली सुरू होता आणि किती ही पॉवरफुल योजना असताना किती लोकांनी खूप इफेक्टिव्हली ही योजना सुरू आहे. आमच्याकडे साधारणपणे आजच्या घडीपर्यंत 1,40,00,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. अजूनही रजिस्ट्रेशन सुरू आहे. रोज साधारणपणे 5-6 लाख अर्ज हे रजिस्ट्रेशन म्हणजे आमच्याकडे उपलब्ध होत आहेत, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं उपलब्ध होत आहेत. आणि माझी खात्री आहे की आम्ही जी 19 ऑगस्ट जे रक्षाबंधनचा सण आहे हा महिलांच्या दृष्टीने, स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही योजना राबवत असताना पहिला जो लाभार्थ्यांचा सन्मान निधी आहे तो आम्ही रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला वितरित करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. ही योजना तात्पुरती योजना आहे, इलेक्शनचा जुमला आहे असं विरोधकांनी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच या योजनेला टार्गेट केलेलं आहे. उलट आम्ही विरोधकांना विचारतो की तुम्हाला अडचण आहे का, जर महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी जर महाराष्ट्र सरकारकडून मिळत असेल तर यावर आक्षेप का असावा. सगळ्या माझ्या माता भगिनी या योजनेचं स्वागत करतायत.
ज्या अर्थी आम्हाला लाखोंच्या संख्येने रोज रजिस्ट्रेशन होतं, याचा अर्थ असा की त्या या योजनेसंदर्भामध्ये उत्सुकता आहेत. आम्ही पहिल्या फेजमध्ये पहिला जो लाभ आहे, जो आम्ही 18 किंवा 19 ऑगस्टला वितरित करणार आहोत, यामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना त्या योजनेचा लाभ हा पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने ज्या वेळेला माझ्या माता भगिनी या योजनेसाठी उत्सुक आहेत, त्यावेळेला विरोधकांना कुठंतरी धास्ती वाटते की या योजनेमुळे त्यांचं कुठंतरी त्यांना टीका करण्यासाठी कुठे ना कुठेतरी ते मार्ग शोधतायत. कारण उत्साह चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे आणि हे कुठेतरी त्यांना खटकतंय. महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू याच्यामुळे असं काही नाही. आम्ही कुठलीही योजना ज्या वेळेला आणत असतो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखालीच ती योजना येत असते. त्याच्यामुळे कुठेही श्रेयवाद वगैरे काही नाही. मला तर मी स्वतः या विभागाची मंत्री म्हणून भाग्यशाली समजते की मला तिन्ही नेतृत्वांचं मार्गदर्शन मिळतंय आणि त्यांच्या सगळ्यांच्या सूचना त्या निमित्ताने मिळत आहेत. रोज महिला व बालविकास विभागाला त्यांना खऱ्या अर्थानं अपेक्षित असणारं लक्ष मिळतंय, महिलांना प्राधान्य मिळतंय. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? नॅरेटिव्ह सेट केलाय विरोधकांनी, काम करेल योजना. आम्ही विभाग म्हणून या योजनेला अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याकडे, माझ्या गरजू माता भगिनींपर्यंत ती पोहोचवण्यासाठी आम्ही ते लक्ष केंद्रित करत आहोत. त्याच्यामुळे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह ह्या सगळ्या विरोधकांच्या टर्म झाल्या. आम्ही ज्या महायुती सरकारने आणलेल्या योजना आहेत ह्या प्रभावशाली पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा अधिकाधिक त्यांच्यापर्यंत लाभ देणं, त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणणं, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष जास्त प्रमाणात देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.